अशीच एक केस माझ्याकडे आली होती, पुण्याची केस होती ती, नाव आता आठवत पण नाही मला. तर सांगायची गोष्ट म्हणजे त्या बाईच्या मुलाला बघा आता हा कसे लोक असतात. मला असं म्हणायचं नाही की तुम्ही अंधश्रद्धेच्या आहारी जा, नेहमी डोळस असावं माणसाने. त्या मुलाला, तरुण मुलगा आहे, आज 26-27 वर्षाचा मुलगा म्हणल्यानंतर घरातला करता मुलगा, किंवा आज उद्याचं तुमचं भविष्य बघू शकतो आपण. त्याचे वडील बिचाऱ्याचे वारलेले आहेत, एकुलती एक आई आहे, अति सुशिक्षित बरं का, अति सोफिस्टिकेटेड पुणेकर. सांगायची गोष्ट म्हणजे त्या मुलाला पिशाच्च बाधा झालेली आणि त्याच्या आईने त्या मुलाला नेलं वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये. त्या लोकांनी त्याला ऍडमिट करून घेतला. विचार करा, 3 महिन्यासाठी तो मुलगा तिथे ऍडमिट झाला. 3 महिन्यामध्ये त्याला किती वेड्यांचे ह्याच्यात शॉक दिले, काय काय केलं. म्हणजे त्याचं जेवढं डोकं ठीक होतं ते आणखीन बधीर झालं तिथे जाऊन, अजून हे झालं. त्रास त्याचा कमी न होता वाढला. काय त्रास आहे नक्की? एकदा आपण अशा एखाद्या ठिकाणी बघायला काय हरकत आहे? असं बघा, डोळसपणे त्या गोष्टीवरती प्रयत्न करा, आध्यात्मिक गोष्टी वापरा. प्रत्येक गोष्टीला पैसा खर्च करण्याची आवश्यकता नसते. तुम्ही गुरुचरित्राचं पारायण सुद्धा घरामध्ये करू शकतो, त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टीमध्ये तुमचा उलगडा होईल, प्रश्न सुटतील, मार्ग निघेल, असाही प्रयत्न करू शकता ना तुम्ही. आज परत 3 महिन्यानंतर तो मुलगा घरी आला, जेमतेम 1.5 महिना घरी राहिला. बघा, 1.5 महिन्यानंतर परत त्या मुलाला सेम त्रास होऊ लागला, म्हणून तो मुलगा पुन्हा वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये, तिच्या आईने पुन्हा तिथेच नेलं आणि तिथे टाकलं. तिकडे गेल्यानंतर त्यांचा काहीतरी, मला वाटतं 15 दिवसांनी माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि मग त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला. आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर जेव्हा माझ्याशी बोलल्या, त्याचा मुलाचा मी फोटो बघितला, फोटोवरनं सगळ्या गोष्टी माझ्या जेव्हा समोर आल्या, त्यावेळेला मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या घरी मुलगा होता तोपर्यंत का नाही माझ्याशी बोललात? आपण त्याला अहो त्याला वेड नाही आहे लागलेलं, तुम्ही का त्याला वेडा बनवताय? तिथे जाऊन त्याचं काय होणार आहे? परत 3 महिन्यासाठी त्याचा सगळं हे केलं, पुन्हा त्याला त्या शॉकच्या ट्रीटमेंट. फक्त काही तुम्हाला मी घरगुती काही उपाय सांगितले असते ज्याच्यातून तुमचा मुलगा ठीक होऊ शकतो. अहो म्हणे मला भीती वाटली, त्यांनी मला मारलं, माझा खून बिन केला. तर असं म्हणजे लोक बघा, काही वेळेला अति ह्या गोष्टींच्या आहारी पण जाऊ नका, अंधश्रद्धेच्या पण आहारी जाऊ नका. थोडंसं डोळस, थोडंसं बुद्धीने विचार करा. आपलं हे जे महाशक्तीपीठ आहे हे कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला कधीही बढावा देत नाही. जे सत्य आहे, जे धर्माने सांगितलेलं आहे, जे कर्मामध्ये सांगितलेलं आहे, त्याच गोष्टी फक्त मी इथे सांगते. शक्यतो घरगुतीच उपाय देते मी, असे कोणतेही, आणि सगळे सात्विक उपाय आपल्याकडे होतात. मी कोणत्याही प्रकारे ब्लॅक मॅजिक ह्या गोष्टींना कधीही बढावा देत नाही. ते सर्वतः चुकीचं आहे. कारण की एक लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीने तुमच्यावरती करणी करणं म्हणजे विचार करा, तो माणूस स्वतःच्या हाताने सगळ्यात पहिले आपल्याच पायावरती कुऱ्हाड मारतो. म्हणजे एखादा लाकूड तोडे आहे, तो एका झाडावर बसलेला आहे समजा, आणि तो ज्या फांदीवर बसून लाकूड तोडतोय तीच फांदी तोडतोय. तो काय होणार आहे? स्वतः पडणार आहे त्या फांदीवरनं. एक्झॅक्टली तसंच आहे. जर का तुम्ही दुसऱ्यावरती करणी कराल तो सगळ्यात पहिले त्याचं नाही, तुमचं वाटोळं 100% होणार, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कधीही असं करू नका. दुसऱ्याचं तुम्हाला भलं करता नाही आलं तरी चालेल, पण वाईट मात्र करू नका. त्याने तुमचं अतोनात नुकसान होणार आहे. त्याला कार्मिक म्हणतात. म्हणजे स्वतःच्या हाताने आपण असं कर्म करून स्वतःचं जे मोठं नुकसान करतो. समजा तुमच्या पूर्वजांनी जी प्रॉपर्टी कमवलेली असते, ती प्रॉपर्टीचे जसे आपण हिस्सेदार बनतो ना, अगदी तसंच तुमच्या पूर्वजांनी जर का काही पापं केली असतील तर त्या पापाचे सुद्धा तुम्ही हिस्सेदार बनता, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला जर तुमची मुलं बाळं सुखी व्हायला हवी असतील तर तुम्ही स्वतः तसं चांगलं कर्म करा. ह्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट उदाहरण द्यायचंच ठरलं तर स्वतः भगवान श्रीकृष्णांचं उदाहरण घ्या. भगवान श्रीकृष्णांनी चांगल्यासाठी केलं. काय केलं? पांडवांच्या पाठीमागे उभे राहिले, पांडवांना युद्ध जिंकून दिलं,
सगळ्याचा करता धरता भगवान श्रीकृष्ण होता, त्याच्यामुळेच पांडव जिंकले हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण धर्माची स्थापना करण्यासाठी हे महायुद्ध घडलं. पण तरी सुद्धा भगवानांच्या हातून सुद्धा काहीतरी कर्म घडलं, म्हणून गांधारींनी त्यांना शाप दिला. तू जे कर्म केलेलं आहेस त्या कर्माचा तुला मी श्राप देते. आज जशी माझी मुलं मारली गेली तसं तुझं यादव कुळ आपसात भांडण करून नष्ट होईल. तुझी द्वारका बनवलेली आहेस ती द्वारका बुडून जाईल. आणि पुढे तसंच घडलं हे लक्षात ठेवा. म्हणून स्वतः भगवंताची याच्यातून सुटका नाही झाली तर तुम्ही आम्ही खूप साधारण माणसं आहोत. तर ह्या गोष्टीचा विचार करा. स्वतःचं नुकसान टाळता येईल या गोष्टीचा जरा विचार करा.